असलेल्या स्थितीतच फडफड रडरड करीत मला किती काळ कंठावा लागणार आहे ते एका ईश्वरालाच ठाऊक. अहो नका, त्या आकाशाकडे पाहू नका. हेच निरभ्र आकाश निराशेची घरघर लागलेल्या प्रणयाला सुद्धा गोड सुंदर स्वप्ने पाडून विचाराला नादी लावून कधी म्हणून लवकर मरू देत नाही बरे. अशा स्वच्छ आकाशात अंमळ वारा आनंदाने खेळू लागला की माणसाची कल्पनाशक्ती जीवाला उंच उंच भराऱ्या मारीत घेऊन जाते. पण अरे रे, तो वैभवाचा क्षण आत्म्याला मिळतो ना मिळतो तोच उडा खाली खेचा, खाली खेचा, नाहीतर तो वेडा होऊन कोठेतरी भटकेल. अशी एक जगाची हाकाटी सुरू होते. मग काय, खाली जग वर स्वर्ग या उभयतांच्या जोराने अगदी निकरांनी चाललेल्या ओढताणीत बिचारे जीवाची किती भयंकर दशा होते म्हणून सांगू तुम्हाला. नको, त्या दिवसाची त्या स्थितीची आठवण सुद्धा नको. अहो एकेकाळी धड असलेला हा पतंग अशा जगाच्या आणि स्वर्गाच्या ओढाताणीत सापडला होता. आहा, किती सुखाचा, माझ्या पूर्ण भाग्याचा दिवस होता तो. ब्रह्मानंदाकडे न्यायला आलेला हा शीतल वायू कसा अगदी मिठी मारून किहो मला घेऊन चालला होता. जगाला मी पूर्णपणे विसरून गेलो होतो. पण जग कुठे विसरले होते. माझी किंमत ती किती, पण तिचा सुद्धा जगाला काही केलं लोक सुटत नाही. शेवटी जग मला खेचू लागले. स्वर्ग जातो, स्वर्ग जातो असे म्हणून मी मोठमोठ्याने रडू लागलो. अगदी सुचनासे होऊन संतापाच्या सोसाट्याच्या वावटळीत सापडून धाडकन्या बाबीच्या झाडावरून आदळलो. आता हे फाटलेले हृदय कधीतरी धड होईल का हो? नाही नाही नाही, शेवटी मी दिवसांदिवस अधिकाधिक असा विरतच जाणार. अहो माझ्या स्थितीबद्दल रडून का, आधी ऐका. कधी काही धाड असलेला हा पतंग आज या बाबीच्या काठ्यांवर बसून अहोरात्र रडणारे, कणणारे, फाटत चाललेले पिशाच काय सांगतात ते ऐका. गर्वाने भराऱ्या मारू नकोस, भराऱ्या मारू नकोस, नाहीतर असा फाटून जन्मभर रडतच बसशील.